आज सकाळी उठल्यापासून मी बघते तर वारं सुटलंय आणि आभाळ आलेलं होतं. तर हे बघा कसं वातावरण झालंय आणि त्यांची मस्ती चालू आहे. ती मांजर आणि ती 2 पिल्लं इतकी मस्ती करतात. गणेश तेच बघतोय. आवरून झालंय त्याचं, जायचंय त्याला क्लासला. नाश्त्याला त्याला सांजुऱ्याची पुरी खातोय. आजी काल सवासण्याचं जेवण करायला गेलती. तिकडून येताना आमच्याकडे देतात आणि चहा असा छान उकळतोय चुलीवर. मेथीची भाजी बनवायची, रात्री पण बनवली होती. आत्ताही मेथीचीच बनवणार आहे मी, थोडीशी राहिलेली. तर आमच्याकडे काय करतात म्हणजे शिदोरीमध्ये ना सांजुऱ्याची पुरी करतात. तर आत्या गेल्या काल सवासणीचं जेवण करायला. तर मगाशी म्हटलं दाखवावं, पण तोपर्यंत गणेशने खायला सुरुवात केली, की सांजुऱ्याची पुरी कशी असते मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. तर त्याला खूप आवडायला लागली आहे. परवा पण आत्याला दिली होती हे करायला गेल्या स्वयंपाक शिदोरी करायला गेल्यावर. पण त्यावेळेस पण त्याला खूप आवडली, त्यांनी खाल्ली आणि आता आम्ही पण बनवणार आहे. तुम्हाला नक्की बनवल्यावर दाखवेल मी सांजुऱ्याची ही पुरी कशी असते ते. तर दुपारी जेवणात आमचं काय आहे ते तुम्हाला दाखवते. काम झालंय सगळं आणि वातावरण कसं झालेलं आहे बघा. खूप असं दुपारचं पण वारं सुटतंय. आमचे सस्ते भाऊ तिकडून आलेत आणि 2 पिल्लं इतकी निवांत झोपले. आज बनवलेली आहे तव्यातली मस्त अशी मटकीची उसळ. कांदा, थोडंसं खोबऱ्याचं वाटण घालून थोडं हे केलं होतं मी, रस्सा टाईप केली होती, पण तवा राहिला चुलीवर त्याच्यामुळे रस्सा थोडासा आटलेला आहे. तर आत्यान मी जेवण करतोय. मामा काल आत्या ज्या कार्यक्रमाला गेल्या सुवासनीच्या त्याच लग्नाला मामा आज गेलेत आणि ह्यांची चालू आहेत दारं धरायचं, कांदा भिजवत आहेत आणि इकडे मेथीची भाजी बनवली अशी मस्त हिरवी मिरचीची घालून. तर असं आहे जेवणामध्ये बेत. मेथीची भाजी, चपाती, भाकरी आणि तव्यातली मस्त मटकीची उसळ. तर कोणाकोणाला आवडला जेवणाचा बेत. आणि सांजुरीची पुरी तुम्हाला माहिती आहे का ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर मला परवाच्या गणेशच्या नाश्त्याच्या व्हिडिओला अशी कमेंट्स आली की ताई गणेशचा नाश्ता दाखवत जाऊ नका, त्याला नजर लागेल. तर असं काही नाही, मी का दाखवते की आम्ही गावाकडे कसा नाश्ता करतो, आमच्याकडे काय असतं नाश्त्याला, हे बघून बाकीच्याही मुलांनी शिकावं की आईला त्रास नाही द्यावा बाकीचं खाण्यासाठी. आपला मस्त चपाती भाजीचा नाश्ता करावा म्हणून मी खास दाखवते. मग या सगळ्यांनी छान असं जेवण करायला भेटूया पुढच्या व्हिडिओत.